तर मंडळी इकडे ना आता आम्ही सर्व पॅकिंग करायला सुरुवात करतो. इकडे ना सर्व गोष्टी आता आपण गोळा केलेल्या आहेत. आई सर्व आता पॅकिंग करते. इकडे बघताय मंडळी जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे बघा. इकडे मंदिर बघा आपल्या गावचं कसं दिसतोय. गडगडायला पण लागलाय, आवाज येतोय ढगांचा. ए सुरू भिजते तू? हा मम्मीने भिजायला सांगितलं. तर मंडळी आता ना आपण शेगडावरती आलोय. इकडे बघा भरपूर मोठा शेगड आहे आणि आता ऍक्च्युली ना सर्व मुंबईला जाण्यासाठी आपण भाजी काढून नेणार आहोत. ठेव खाली ठेव. काय की सुद्धा माझ्यावरच. हा बरंच सामान आहे, अजून पण आणायचं आहे. तर इकडे ना आता आलोय देवघराच्या इथे. आई नारळ ठेवते. नस सोडायला बघताय बरीच सर्व मंडळी आली तिकडे, आपली शेजारी पाजारी सर्व. चला ये शिकदा चला चला निघालोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण पुन्हा निघालेलो आहोत मुंबईला. इकडे गावाला खास मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आलो होतो आणि बरेच दिवस राहिलो. स्वीकार दादाचं लग्नसुद्धा होता आणि छानरित्या पार पडलेला आहे. आणि गावाला आपण ना वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्हाला दाखवल्या आणि छान आम्ही ना भरपूर मजा करून आता चाललेलो आहोत. तर आता सर्व पॅकिंग वगैरे करायची आहे, म्हणजे सर्व लगबग आहे मुंबईला जाण्यासाठी, सर्व तयारी वगैरे करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून पाहायला मिळणार आहे आपला कोकण टू मुंबई पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग. तर म्हणजे आता ना क्लायमेट बघा कशा प्रकारे झाला आहे. आज पाऊस आहे मस्त जोरदार एकदम. हा बघा काळे काळे ढग बघा केवढे आलेत. पूर्ण आकाश काळा करून ठेवलेलं आहे आणि पूर्ण ना आता सावली सावली आहे बघा. 11चा टायमिंग आहे आणि पूर्ण सावली सावली झाले. काळे काळे ढग भरपूर आलेत. पूर्ण गजबजलंय ढगाने आकाश. ए सुरू भिजते तू? हा मम्मीने भिजायला सांगितलं. मंडळी आता ना इकडे पावसाची सुरुवात झालेली आहे बघा. एकदम बारीक बारीक पाऊस पडायला सुरू झालाय. हे जोरात येत आहे, जोरात सुरवे जोरात येत आहे. भिजशील लवकर वर या, भिजणार आहेस. बघा जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे. भरपूर काळा काळा करून ठेवला होता आज बघा. पाऊस येणारच होता. या लवकर या, जोरदार आला. इकडे बघताय मंडळी जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे बघा. एकदम जोरात पडतंय. नाही वातावरण बघा कशा प्रकारे झालंय. एकदम ना ढगाने काळा काळा करूनच ठेवला होता. पाऊस येणारच होता. मस्त आता ना हळूहळू थंड वातावरण आहे. इकडे मंदिर बघा आपल्या गावचं कसं दिसतोय. गडगडायला पण लागलाय, आवाज येतोय ढगांचा. तर मंडळी इकडे ना आई आता हे बघा सर्व सुकटा भाजून घेते. हे सर्व मुंबईला नेला. इकडे ह्या बघा ह्या पण अजून आहेत. हे असं ना ओल्या केलेल्या आहेत. हे सर्व सुके धुवून वगैरे घेतले. ह्या पण लांबवाल्या पण भाजायच्या. हो भाजायच्या त्या पण. हे पण भाजायचे. हे मस्त लागतात. हात नाही करा थोडं. बघा चुलीवरचे एक नंबर सुकटा लागतात भाजलेले बघा. जबरदस्त एकदम खारे आहेत. भाकरी बरोबर चटणी बरोबर खायला एक नंबर. तर मंडळी आता ना आपण शेगडावरती आलोय. इकडे बघा भरपूर मोठा शेगड आहे आणि आता ॲक्च्युली ना सर्व मुंबईला जाण्यासाठी आपण भाजी काढून नेणार आहोत. कशी शेगडाची भाजी एक नंबर लागते आणि चांगली पण असते आपल्या पोटासाठी. आता एक एक करून ना काढून घेतोय मी. हे बघा मस्त एकदम ना कवडी पाना त्याची. वरती पण मस्त मस्त पानात. फक्त कवडी पाना घ्यायचे आहेत कारण कवडी पानाची भाजी म्हणजे अशी छान होते. हे बघा इकडे ना आजीच्या घराच्या मागेचा शेगड आहे आणि एवढा मोठा शेगड आहे. आता खूप जास्त पाळलेला आहे. पहिला अगोदर नव्हता, आता मस्त मोठा झालाय. आणि भाजीवरती बघा म्हणजे पाना भरपूर आहेत भाजीसाठी. छान मस्त एकदम कवडी कवडी पानं घ्यायचे. एक एक करून काढून घेतोय मी. गावची मस्त पौष्टिक शेगडाची भाजी. इकडे ना आता हवा पण भरपूर सुटलेली आहे. आज मस्त हवा लागते. तर म्हणजे आता ना पूर्ण भाजी काढून झालेली आहे बघा. थोडीफार इकडे भाजी घेतलेली आहे, जास्त नाही. कशी थोडीफार आपल्याला होईल एक टायमापुरती तेवढीच घेतले. तर मंडळी इकडे ना आता आम्ही सर्व पॅकिंग करायला सुरुवात करतो. इकडे ना सर्व गोष्टी आता आपण गोळा केलेल्या आहेत. आई सर्व आता पॅकिंग करते. आई कपड्याचे बॅग भरून झालेत ना? हो कपड्यांच्या बॅगा भरल्या आहेत. हा आता सर्व सामान भरायचं आहे. हो सामान भरायचं आहे.
तिकडे एक माझी आहे, मी मगाशी भरली, एक आईने तिची भरलेली आहे. बाकी हा सर्व सामान आहे. आई काय काय सर्व सामान घेतलंय? हा इथे आता मी शेवग्याची भाजी घेतली आहे. हा, ही मगाशी आपण काढायला गेलो होतो. मस्त भाजी मिळालेली आहे. ह्या टायमाला पालाही नाही भेटला ना सुका न्यायला. म्हणजे टाइमच नाही भेटलं. हो तेच आहे. शेवगाचे म्हणजे पानाचे सुकवून आम्ही नेतो ना, हम्म. ती होतात मशी कुठल्या पण भाजीत वगैरे. कसुरी मेथी सारखा आम्ही त्याचा वापर करतो. हो, पण ह्या वर्षी नाही टाइम भेटलं, खूप धावपळ, आम्हाला वेळ कमी झाला. हा, त्याच्यामुळे बोललं की मग हा घेऊन जाऊया, याची भाजी होईल मुंबईला खायला ना. हो, कारण आता भाज्या काय नाही मिळाल्या आहे. हा तेच आहे. आंबे पण संपले आता, म्हणजे कसा आंबे कसे लवकर ह्या वर्षी झाले. हा, आम्ही तरी पण लेट जातोय ना. हो, आम्ही लेट जातोय. पहिले आंबे म्हणजे झाले होते ते आम्ही पप्पा जवळ दिले. हा, पप्पा पुढे गेले तेव्हा. आता आंबे न्यायला नाही म्हणजे भेटले. आता फणस राहिला होता एक ठेवलेला, हा बघा. तो फणस घेतोय. हा शेवटचा फणस आहे आपल्या फणसावरती. या टायमाला सगळं उलगवलं ना फणसावरून. हो, आणले सगळे म्हणजे खाल्ले. इकडे गावाला होती तर रोज फणसाची म्हणजे मजा. हा, पण बरक्या फणसाच्या वर असतील अजून, बरक्या फणसाचे काढले नाही. फणसाला आहे ते कसा लेट तो फणस आलाय. हा, ते जास्त काढले नाही. पण हा कापा फणस होता ना, त्याच्यावर बरेच सर्व फणस काढले. या टायमाला कमी झाले होते त्याच्यामुळे संपले नाही. ते शेवटपर्यंत संपत नाही. हो, लास्ट पर्यंत असतात. पाऊस पडतो तरी पण आमचे फणस म्हणजे असतात, लेट येतात. अजून काय काय घेतलंय? इकडे वड्यांचं पीठ घेतलेलं आहे. जात्यावरच आहे ना. जात्यावर आम्ही दळून घेतो म्हणजे. हा, मुंबईला करायला होतात. गावचा जात्यावरचा एक नंबर भारी असा भरड पीठ असतो. आणि करवंदा पण सुकत नाही, पाऊस सारखा अजून मधून पडतच राहतो. हा, ही करवंद ना, ही खूप म्हणजे शेवटची राहिलेली. आम्ही अर्धी ह्याच्यातली खाल्ली, पण ही राहिलेली बोलला नेऊया मुंबईकरांना काहीतरी खाऊ म्हणून. रानातला रानमेवा, सुखामेवा. तर ही सर्व सुकवून ठेवलेत. मिठात एक नंबर लागतात. आमच्याकडे ना असे करवंद ना सीझन येतो तेव्हा भरपूर मात्रामध्ये सुकवून ठेवतात. पावसामधून मस्त खायला ना छान. मजा येतं. हा, आणि ही मगाशी आई सुकटा भाजत होती. बग्या म्हणजे या सर्व भाजून झालेले आहेत. हा, चिरलेली बग्या, लांबड्या सर्व मिक्स कशी सुकी मच्छी. निकाऱ्याला सुकटा आम्ही भाजून नेतो, सुकट आणि चटणी आणि भाकरी. हा, ते कसे गावचं हे खाणं म्हणजे मजा येते, खायला बरं वाटतं जरा. ही म्हणजे तिकडे गेल्याच्या नंतरला पहिला गेल्या मस्त ही बघ्या, चटणी आणि भाकरी एक नंबर. चला आता बांधायला घेतेस ना. हो, बांधूया आपण. हा, आणि तिकडे हे भात पण घेतलंस ना गावचे शेतातले. तांदूळ आहे तो बदका आतमध्ये. हा, हे वाल आहे, चवली आहे. वाल चवडी पण आहे. हो, अच्छा, ते गावचे सर्व शेतातले आहेत, ओरिजिनल ना, गावच्या मातीतले. मुंबई सारखे नाही. हे मस्त एकदम पौष्टिक खायला. भात पण आहे त्याच्यामध्ये. तर ती एक गोण घेतलेली आहे. आता सर्व पॅकिंग करून घेते आई. हे बघा, सर्व ना कपड्यामध्ये बांधून घ्यायचे, म्हणजे कसं व्यवस्थित ते चांगले राहतात मुंबईला जाचपर्यंत. इकडे आम्ही केळीची पानं सर्व घेतलेली आहेत. हे पोलटवलीस ना चुलीवर? पलटून घेतलं म्हणजे पलटून घेतली ना, ही अशी निकाऱ्यावरती ना पुलटली की अशी नरम होतात, फाटत नाही ती. त्याच्यामध्ये भरून घ्यायचे चटणी, भाकरी सर्व. नरम एकदम पान झालाय ना. केळीच्या पानात ना किती दिवस ठेवली नाही, व्यवस्थित राहते म्हणजे. खास भाकरीची मुंबईला भेटत नाही बेटा. गावची चव अलग असते, चटणीची आणि भाकरीची. मी पण कपड्यामध्ये अशी मस्त पॅक बांधून घेतोय. तर इकडे आहे ना, एक एक करून आता पिशवीमध्ये भरते. हे आम्ही बॅग नाही घेतो याच्यासाठी थैली. सर्व खाण्याच्या गोष्टी आहेत ना, थैली तर साईडला सीटवरती ठेवू आपण. बाकी सर्व भरून झालेलं आहे, छोट्या मोठ्या गोष्टी सर्व. हे सर्व खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या. ह्याच्यात अजूनही सामान राहत बघ, काय असला तर ठेव. घेते ना अजून आतमध्ये आहे ना चांगलं. आहे ना. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय डाळ आहे मसुराची. ही मग अशी आईने सर्व ना बघ्या भाजल्या होत्या चुलीवरती, निकालीवरती, ती आहे. इकडे चटणी आहे पाट्यावरची आणि भाकरी आहे. आज ना म्हणजे कशी घाई गडबड होती ना, त्याच्यामुळे साधंच जेवण बनवलंय. चला या सर्वांनी जेवायला. चटणी आणि सुकटा एक नंबर. मस्त बघा भाजल्या, एकदम भारी लागतात. तर मंडळी इकडे ना आता सर्व सामान बघा आम्ही बाहेर काढलेलं आहे ओटीवरती. आता एक एक करून ना निघायचं आहे सर्व. आई पण आहे इकडे. इकडे आई आहे, नेता आहे, शिकुदा पण आहे. चला सर्व एक एक करून आता सामान खाली नेतोय. गाडीवाले काका पण आलेत. उचल बघ, वजन आहे बॅगा बऱ्याच. चला इकडे ना शिकुदाने पण सर्व सामान घेतलंय. आता काकी अर्धा सामान घेऊन पुढे चालले. इकडे मी पण अशी सर्व तांदळाची गोणी घेतले. आता चाललोय पुढे. गाडी आलाय तर तिथे सर्व वरती सामान ठेवायला लागेल. ठेव खाली, ठेव. काय की सुविधा माझ्यावरती. हा, बरंच सामान आहे, अजून पण आणायचं आहे.
एक एक करून सर्व बॅग आणतोय खाली आता. चला आता इकडे ना काकी पण निघालेली आहे, आई पण रेडी झाले. सर्व सामान काकी नेलं, एक बॅग बाकी आहे ना. तर इकडे ना आईने नारळ घेतलेत, एक देवाजवळ ठेवायचंय, एक गाडीच्या इथे फोडायचंय. तर निघालो, आजी पण येते मागून, ते बघा आजी पुढे चालले सोडायला येते. आपला मूळ जो घर आहे ना देवघर, तिकडे आता चाललोय नारळ ठेवायला. आजी पुढे गाडीच्या इथे चालली. तर इकडे ना आता आलोय देवघराच्या इथे, आई नारळ ठेवते. चला झालं ना, निघूया आता. तर इकडे ना गाडी आलेली आहे, काका पण आलेत. आता सर्व ना सामान वरती ठेवतायत. काका ना वरती सर्व आता बांधून घेत आहेत, वरती सर्व सामान ठेवलेलं आहे न. सोडायला बघताय बरीच सर्व मंडळी आली तिकडे, आपली शेजारी पाजारी सर्व. चला आता निघतोय आम्ही, सर्व सामान वगैरे भरून झालंय. चल आजी, बाय बाय. चला हो आजी, चल बाय बाय. आता इकडे ना शिगुदा नारळ फोडून घेते गाडीवरून. चोरी चढवेली झाली. चला जा बस तू, मी पुढे बसतो. चला ये शिगुदा, बाय बाय. चला चला निघालोय. चला तर मंडळी इकडे ना आता हायवेला गाडी थांबवलेली आहे. हायवेला ना इकडे एक रेस्टॉरंट आहे, हॉटेल ग्रीन पार्क. तिकडे आता आपण नाश्ता करायला चाललोय. होऊया फ्रेश वगैरे होऊया. तर मंडळी इकडे ना आता डोसा ऑर्डर केलेला आहे बघा. 3 मसाले डोसे ऑर्डर केले तिकडे. काय ठीक आहे, छान आहे. चला आता निघतोय, झाली पेटपूजा. परत गाडीत बसतोय. बस काकी कुठे राहिली? चिक्की घेत होते का? चिक्की घेतल्या, चिक्क्या घेतल्यात. चला बसूया. तर मंडळी फायनली ना आता पोहोचलोय, सर्व सामान काढतोय. पप्पा आले तिकडे, तनू पण आले. सामान घेऊन आता डायरेक्ट घरी चाललोय. तर मंडळी फायनली ना आता आपण मुंबईला आलेलो आहे. पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोकण टू मुंबई ट्रॅव्हल ब्लॉग पाहायला मिळाला. आणि आपल्याला इकडे येताना जास्त पाऊस मिळाला नाही, पण मुंबईला पण आता पाऊस सध्या चालूच आहे. आणि आपल्याला गावाला पण रिमझिम रिमझिम पाऊस आता चालूच होता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.